नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करतो आणि आजचा आपला विषय आहे उद्योजकता विकास परिषद. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महापरिवर्तनम फाउंडेशनचे संस्थापक व संचालक चंद्रकांत इंगळे आणि अमृतत्व चायचे सहयोगी संस्थापक व संचालक ॲडव्होकेट रोहन शर्मा. स्वागत आहे तुमच्या दोघांचं. महापरिवर्तनम फाउंडेशन हे संपूर्ण भारतात किमान 1 लाख गृह व लघु उद्योजक निर्माण करण्यासाठी संकल्पित आहे आणि त्याचेच एक उत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मागील 2 वर्षांपासून महापरिवर्तनम फाउंडेशन व अमृतत्व चाय संयोजित सोबतचा संबंधित प्रवास कसा होता हे आता आपण जाणून घेणार आहोत. अमृतत्व चाय यांच्यासारखे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक निर्माण होण्यासाठी महापरिवर्तनम फाउंडेशनने एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले आहे आणि त्यासाठी इच्छुक उद्योजकांना प्रेरित व प्रोत्साहित करण्यासाठी पहिल्यांदाच अशा व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय प्रख्यात वक्ते सोनू शर्मा मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी दिनांक 28 मे 2023 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी देणार आहेत. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न चंद्रकांतजी तुमच्यासाठी, महापरिवर्तनम फाउंडेशनने शासनाच्या काही अनुदानित योजनांच्या आधारावर हा प्रोजेक्ट अवलंबून आहे का? खरं तर या कामासाठी एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंटशिप प्रोग्रामच्या माध्यमातून आम्हाला 1 लाख उद्योजक जर निर्माण करायचे आहे तर आम्हाला फंडिंगची आवश्यकता पडते. तर काही स्कीम्स गव्हर्नमेंटच्या असतात, त्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करू शकलो असतो. पण तुम्ही बघू शकत असाल तर मी त्याचं प्रूफ इथे घेऊन आलेलो आहे. ती 99 अशा स्कीम्स आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या, या निम्मेपेक्षा जास्त स्कीम्स त्या बंद आहेत, त्या बिलकुल सुरू नाही आहेत. तर त्यासाठी आम्ही एक असा मार्ग निवडला की आम्हाला जर हे कार्यक्रम राबवायचे असतील तर आम्ही याचा फंड कुठून एकत्रित करायचा. तर आम्ही सांस्कृतिक प्रोग्राम करणे, असे इव्हेंट करणे, ज्या माध्यमातून तिकीटच्या माध्यमातून काही फंड कलेक्ट होईल. चंद्रकांतजी, महापरिवर्तनम फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट नेमकं काय आहे? महापरिवर्तनम फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट आहे की भारतभर किमान 1 लाख उद्योजक निर्माण करणे. त्यासाठी अशा प्रकारचे उद्योजक विकास परिषद ठिकठिकाणी घेऊन उद्योजकांना प्रेरित करणे, प्रोत्साहित करणे आणि महापरिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना इन्क्युबेशन सेंटरमध्ये घेऊन जाऊन फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रेनिंग उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना उद्योग करण्यासाठी भांडवल असो वा ट्रेनिंग असो वा अदर आणखी कोणत्या गोष्टींची गरज लागत असेल त्या सगळ्या गोष्टी महापरिवर्तनम फाउंडेशन त्यांना प्रोव्हाइड करेल. आणि यासाठीचा सर्व फंड जो आहे तो आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असो ते करून आम्ही गोळा करणार आहोत. नक्कीच. चंद्रकांतजी, आंतरराष्ट्रीय प्रख्यात प्रवक्ते श्री सोनू शर्मा यांचा परिचय नेमका काय आहे आणि ते महापरिवर्तनम फाउंडेशनची कशा प्रकारे जुडले गेलेले आहेत हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. सोनू शर्माजी यांचं खरं तर इंट्रोडक्शन देण्याचं काही कारण नाही, त्यांना सर्वच ओळखतात. खरं म्हटलं म्हणजे त्यांना मी जेव्हा भेटलो तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की सर, आपण कॉर्पोरेट लीडरशिप ट्रेनिंग्स किंवा अदर बिझनेसमॅन्स यांना ट्रेनिंग देतात, तर भारतातल्या सगळ्या युवकांना, तरुणींना आपली गरज आहे, आपण त्यांच्यापर्यंतही पोहोचले पाहिजे, त्यांनाही आपली गरज आहे. तर आपण छोट्या शहरांमध्ये येऊन पण आपण त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. कारण की काय होतं ना की सोशल मीडियावर काही शॉर्ट व्हिडिओज पाहून मुलं किंवा मुली ते उत्तेजित होऊन जातात, थोडेसे मोटिवेशन होऊन जातात. पण अशा प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांना खरं स्वरूप काय आहे, कॉर्पोरेटमध्ये कसं पुढे जायचं आहे, कोणत्या प्रकारे, त्या सगळ्या छुप्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कार्यक्रमामध्ये मिळतात. हे फक्त छोटे छोटे व्हिडिओ पाहून नाही मिळत. त्यासाठी आम्ही त्यांना या मंचावर आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी ते स्वीकार पण केला आहे. त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. नक्कीच. हेलो एवरीबॉडी, हियर आई एम सोनू शर्मा, इंस्पिरेशनल स्पीकर, लीडरशिप कंसल्टेंट एंड अ लाइफ कोच. बहुत खुशी है आपको बताते हुए कि मैं आ रहा हूं आप सबसे मिलने 28 मई को अमरावती में एट संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन फॉर एन एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट प्रोग्राम ऑर्गेनाइज्ड बाय महापरिवर्तनम फाउंडेशन इन एसोसिएशन विद बिग ब्लेजन. अ वेरी स्पेशल थैंक्स टू चंद्रकांत इंगले फॉर इन्वाइटिंग मी. तो मिलता हूं आप सबसे 28 मई को अमरावती में. तब तक अपने स्वास्थ्य का ध्यान रखिए. जय हिंद. रोहनजी, तुमच्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न, अमृतत्व चाय बद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा.
अमृतत्व चाय याची सुरुवात मी आणि माझे जे को फाउंडर आहे श्री ललितजी लड्ढा, आम्ही दोघांनी केली होती. पहिला कोविडची जेव्हा लाट आली होती त्याच्यानंतर, जेव्हा सगळं लॉकडाऊन वगैरे उघडं झालं होतं, मार्केट पूर्ण ओपन झालं होतं, त्यामध्ये केली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हे बघण्यात आलं होतं की जेवढे युवा पिढी आहे किंवा जे लोक आहेत जे आपल्या शहरापासून दूर जाऊन, आपल्या आईवडिलांपासून दूर जाऊन दुसऱ्या शहरात, दुसऱ्या गावामध्ये नोकरी करतात, जॉब करतात, अचानक त्यांची नोकऱ्या सुटल्या. काही कारण नसताना त्यांना नोकरीतून काढण्यात आलं किंवा काही जे कारण होतं ते झालं. त्यांच्याकडे नोकरी नव्हती, त्यांच्याकडे संधी नव्हती, त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नव्हतं. एक ते प्लॅटफॉर्म बघितल्यानंतर किंवा त्यावेळची जी हालत होती ते बघितल्यावर आम्हाला आणि माझे जे को फाउंडर आहे श्री ललितजी लड्डा, आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण ही युवा आहोत आणि अशा युवा पिढीसाठी जर का आपण एखादा प्लॅटफॉर्म त्यांना सुचवावं किंवा त्यांना एक मार्गदर्शन म्हणून किंवा एक मैत्रीचा हात देण्यासाठी आम्ही एक बिझनेस मॉडेल तयार केलं. त्या माध्यमातून अमृतत्व चाय पुढं आलं. आम्हाला थोडंफार एक्सपिरियन्स होतं हॉटेल इंडस्ट्रीचा, म्हणून आम्ही एक आमचं जे रॉ मटेरियल वगैरे आहे ते प्रोसेसला आणली. आमची पहिली फ्रँचायझी म्हणजे आमचा कंपनीचा स्वतःचा कोणताही स्टोअर नसून आमची पहिला स्टोअर आमची फ्रँचायझी होती, जी सुरुवात झाली. त्याच्यानंतर जेव्हा आमच्या ग्राहकांनी प्रोडक्टला पसंत केलं, बिझनेस मॉडेलला पसंत केलं, त्यापुढे हे अमृतत्व चहा पूर्ण सेटअप झालं आणि आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. तर अमृतत्व चहा जे आहे, आपण जे भारतीय आहोत, आपण चहाप्रेमी आहोत. चहाप्रेमी असल्यामुळे सगळ्यांना एकच असतो की मला चहा एक अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटली पाहिजे. कारण की कॅफेमध्ये गेलो तर कॅफेमध्ये एका कपची किंमत असते 70 रुपये, 80 रुपये, 100 पर्यंत. पण आपण जर का एक अफोर्डेबिलिटी बघितली, मी मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, तर मला एक माहीत आहे की माझी एवढी क्षमता आहे, मी एवढ्या रुपयात एक चहाचा कप घेऊ शकतो. तर त्या प्राईजला लक्षात घेऊन आम्ही एक कप चहा 10 रुपयात पुढं आणलं. घरच्यासारखी चहा असली पाहिजे. सगळ्यात पहिले आम्ही लक्ष दिलं की चहामुळे ॲसिडिटी खूप जास्त होतो. तर आम्ही प्रयत्न केले की ते जे एक मुद्दा आहे त्याच्यातून कसं काढता येईल ते प्रयत्न केले. ते प्रयत्न यशस्वी पडले. तर म्हणून आमच्या अमृतत्व चहाचं जे टॅगलाईन आहे ते आहे स्वास्थ्य और स्वाद का वादा. आम्ही लक्ष देतो पहिले स्वास्थ्यकडे, नंतर टेस्टकडे. स्वादकडे आम्ही नंतर लक्ष देतो. तर त्यामुळे आम्ही हे प्रयत्न करत राहिलो, सतत प्रयत्न करत राहिलो. आणि जे आमचे जे कस्टमर्स आहेत, जे त्यांनी आम्हाला प्रेम दिलं, जे त्यांनी आमच्या प्रोडक्टला आवड दिली, त्यांचा मी धन्यवाद करतो आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहेत. म्हणजे इन शॉर्ट सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या चहाची तुम्ही हे केलेली आहे, स्वास्थ्यासाठी पण आणि मुळात ॲसिडिटी जसं तुम्ही म्हणालात. तर ह्या चहामुळे तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही होत. नाही, ॲसिडिटी नाही होत. आणि दुसरं जे आहे की चहा पिल्यानंतर भूक मेल्यासारखी होते. तर तेही मुद्दा आम्ही लक्षात घेतलं की चहा पिल्यानंतर तसं काही झालं नाही पाहिजे की चहा घेतली मग आता जेवणाची वेळ झाली तर आपण जेवण चुकवलं. तर तसं नाही. तुम्ही जेवणाची वेळ चहा जेव्हा घ्यायची आहे चहाच्या वेळेला घ्या. मला ती घेतली तर काही हरकत नाही. तर आमचे असे कस्टमर्स आहेत दिवसातून 4-4, 5-5 वेळा आमच्या स्टोअरला व्हिजिट करतात, चहा घेतात, आपले मित्रांना आणतात, फॅमिलीजना आणतात. तर असे खूप आम्हाला दृश्य बघण्यासारखे मिळाले आमच्या स्टोअर्सवर. आणि चहाचं मेन उद्देश हे होतं की भारतात तुम्ही बघितलं की पाण्यानंतर हे सर्वात जास्त विकण्यात येणारा एक प्रोडक्ट आहे. फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट आहे. दुसरा असा प्रोडक्ट आहे ज्याच्यावर रिसेशन असर नाही करत. आपण जर का बघितलं की महिन्यातून जर का आपली जी कमाई, आपली सॅलरी आहे किंवा एक इन्कम आहे, त्या इन्कममध्ये आपण दर महिन्याला काही ना काही शॉपिंग करतो, बाहेर फिरायला जातो, जेवायला जातो, सगळं करतो. महिन्याच्या अखेरला आपण काय करतो की एक बजेट काढतो, माझं या महिन्यात काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च झालेला आहे. तर आपलं शॉपिंगवर गेलं, याच्यावर गेलं, त्याच्यावर गेलं. पण मला नाही वाटत, कारण की मी असं केलं नाही आणि माझ्या परिवारात किंवा माझ्या मित्रांमध्ये मी बघितलं नाही की मी चहावर या महिन्यात किती खर्च केला ते सांगा. तर ते कधीच लक्षात नसतो आणि ते आपण कधी काउंटिंगमध्ये घेतही नाही. त्यामुळे हे जे इंडस्ट्री आहे खूप वास्ट आहे, खूप मोठी आहे आणि याच्याकडे लक्ष ठेवत चहा बनवणं एक स्किल आहे. ते स्किल शिकणं खूप गरजेचं आहे. आणि ते स्किल कसं करायचं, बिझनेस कसं इन्स्टॉल करायचं आणि बिझनेस पुढं कसं घेऊन जायचं, हे अमृतत्व चाय जे आहे हे पूर्ण मार्गदर्शन आजच्या युवा पिढीला करत आहे. ज्यामध्ये महापरिवर्तनम आमच्या सोबत कोलॅबरेशनमध्ये आहे. हे ट्रेनिंग पार्ट सांभाळतं. आम्ही स्ट्रॅटेजी, प्रोसेस, रॉ मटेरियल, सप्लाय हे सगळं आम्ही. नक्कीच. रोहनजी, नेमका अमृतत्व चायचा आणि महापरिवर्तनम फाउंडेशनचा तुमचा फ्युचरचा प्रवास कसा असेल? जसं मी सांगितलं की आम्ही अमृतत्व चाय आणि महापरिवर्तन फाउंडेशन कोलॅबरेशनमध्ये आम्ही आलो.
याच्यामध्ये यांचे जे ट्रेनिंग स्किल्स आहेत, महापरिवर्तनम फाउंडेशन जे आहे हे युवा पिढींना ट्रेनिंग देतो, वेगवेगळ्या इंडस्ट्रीची ट्रेनिंग देतो. असं नाही की फक्त अमृतत्व चहाचीच ट्रेनिंग देतो, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ज्या युवाला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला ITIमध्ये आहे, कोणाला फार्मसीमध्ये आहे, कोणाला गार्मेंट्समध्ये आहे, त्या इंडस्ट्रीची हे ट्रेनिंग्स देतात. पण एक फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांना आमचं बिझनेस मॉडेल आवडलं असं मला वाटते, चंद्रकांतजींना आमचं बिझनेस मॉडेल आवडलं किंवा आमचे काम करण्याची प्रक्रिया प्रोसेस जे आहे ते त्यांना पसंत आली. त्यामुळे आम्ही कुठंतरी सोबत आलो, आम्ही एक प्रोसेस बनवलं की ट्रेनिंगचा पार्ट ते हाताळतील आणि जे एंटरप्रिनरशिपची किंवा जे इन्क्वायरीज त्यांच्याकडून येतील, असे खूप जण आहेत ज्यांना बिझनेस करायचं आहे पण भांडवल नसते. सगळ्यात मोठी गोष्ट असते, बिझनेस तर करायचा आहे, उद्योग तर करायचा आहे, पण पैसा नाही आहे, पैसा कुठून आणावा. जसं त्यांनी सांगितलं की सरकारचे इतके योजना आहे पण ते चालू नाही आहे का किंवा राबवण्यात येत नाही आहे. तर आणि त्याच्या मोठं दुसरं एक कारण आहे की लोकांना माहिती नाही आहे की कुठून भांडवल जमा करायची किंवा कुठून इन्व्हेस्टमेंट आणायचं. तर ते मार्गदर्शन ते करतात. आणि जशी जे इन्क्वायरी येतात ज्यांचं बजेट नाही आहे किंवा इन्व्हेस्टमेंट लो आहे, तर आम्ही आमचं इन्व्हेस्टमेंट मॉडेलच पहिलेपासूनच लो ठेवलेलं आहे की लेस इन्व्हेस्टमेंट अँड मोर इन्कम, त्याच्याकडे लक्ष दिलं. म्हणजे प्रॉफिट जास्तीत जास्त झालं पाहिजे. जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे कोणत्याही बिझनेसचा ते स्वस्त कमी असलं पाहिजे आणि रॉ मटेरियल जे आहे ते स्वस्त असलं पाहिजे. इंटेरियरवर जास्त खर्च नाही झाला पाहिजे, फालतूचा खर्च इन्व्हेस्टमेंट नाही झालं पाहिजे, याच्याकडे आमचं लक्ष जास्त आहे. नक्कीच. आणि सोबतचा प्रवास आमचा यापुढे असा असेल की भारतभर अमृतत्व चायचे आता हमारे करीब 35 से ज़्यादा आउटलेट्स अभी हो गए. अभी रिसेंटली म्हणजे आता रिसेंटली वाराणसीला पण आउटलेट उभारलं आहे यांनी. आणि खरं तर यांचं म्हणजे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ललितजी लड्डा आणि रोहन शर्मा सर यांनी मागच्या 2 वर्षापासून खूप मेहनत घेतली आहे यामध्ये आणि आम्ही यांच्या सोबतच राहू यापुढेही. आम्ही भारतभर यांच्या जोपर्यंत सोबत राहू तोपर्यंत सोबत राहू जोपर्यंत यांच्या 20,000 शाखा ओपन नाही होत. ओके. हां, आणि लवकरात येत्या वर्षाच्या आधी आम्ही यांची एक फॉरेनमध्ये शाखा ओपन करतो आहोत, ती म्हणजे लंडनमध्ये. ओके. ते डन झालं आहे. अधिकृत माहिती तुम्हाला लवकरच आम्ही देऊ. नक्कीच. रोहनजी, अमृतत्व चाय बिझनेस मॉडेल नेमकं या चहामध्ये काय आहे, या चायची खासियत काय आहे जेणेकरून हे तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतं? चहामध्ये वेगळं असं काही नाही आहे. चहा काय असतात ना, वो बोलते हैं ना कुछ 19 होता है या कुछ 20 होता है. बराबर. और जो 19 होता है वो 19 ही होता है, जो 20 होता है वो 20 होता है. तो अमृत तत्व चाय 20 है. अच्छा. हाँ, तो इसके पीछे जो राज है वो ये है कि जो हमारी दादी माँ, हम जब छोटे थे बचपन में चाय पिलाती थी, कुछ भी है तो चाय जो कहाँ से आया, अगर हम इसके मूल में जाए तो चाय हमारे देश में जो थी वो काढ़े के रूप में दी जाती थी, एक आयुर्वेदिक पेय पदार्थ के रूप में दी जाती थी. उसको हमने धीरे धीरे ट्रांसफॉर्म करके चाय का रूप दिया. तो आज भी वो वही काम करती है. चाय एक एनर्जेटिक ड्रिंक है, चाय एक रिफ्रेशमेंट ड्रिंक की तौर पे आज पिया जाता है. तो इसमें जो हर्ब्स लगते हैं वो है, उसका जो भी मिश्रण बनाते हैं वो एक प्रॉपर क्वांटिटी में होता है, प्रॉपर मात्रा में होता है. चाय बनाते वक्त उसकी जो प्रोसेस होती है वो भी एक टाइमिंग के हिसाब से होती है. उसको स्पेसिफिक वही टेम्परेचर पे बनाना होता है, उसको स्पेसिफिक उसी फॉर्मेट में बनाना होता है, तब जाकर के चाय इतनी अच्छी बनती है, इतनी टेस्टी बनती है और हर कप एक जैसा बनता है. मतलब आपने जो कप सुबह पिया है अमृतत्व चाय का, टेस्ट जो टेस्ट आपने सुबह टेस्ट किया है अमृतत्व चाय का, अगर आप दोपहर में आएंगे, शाम में आएंगे या रात में भी आएंगे तो आपको सेम टेस्ट मिळेगा. वो हम लोग हे महत्त्वाचं आहे. हां, ते आम्ही क्वालिटी मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो नेहमी. आणि जे आमचे फ्रँचायझी ओनर आहेत ते पण त्याच्याकडे तेवढंच लक्ष देतात. म्हणजे कधी त्यांना असं वाटलं तर ते आम्हाला कॉल करतात, त्यांची जे क्वेरी असते आम्ही ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथपर्यंत आमचं पोचण्याचा प्रयत्न आहे, आमची टीम आहे किंवा मी झालो, माझे जे को फाउंडर आहे ललित लड्डाजी ते झाले, आमच्यामधून कोणी ना कोणी तिथे तत्पर असतो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला. तर एक हे आहे. दुसरं अजून एक हे आहे की जसं इन्व्हेस्टमेंटचं सांगितलं की लो इन्व्हेस्टमेंट, एक लो इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे नवीन पिढी आहे ज्यांना ॲज अ ऑन्ट्रप्रेनर इंडस्ट्रीमध्ये यायचं, तर त्यांच्यासाठी सोपं होऊन जातो की हमको मौका मिल रहा है कि मेरे को बिजनेसमैन बनने के लिए 25 लाख 30 लाख की जरूरत नहीं है. बरोबर. मेरा एक छोटे अमाउंट में बिजनेस स्टार्ट हो सकता है. आज मैं भी 45% का ग्रॉस प्रॉफिट कमा सकता हूँ. आज मैं भी घर पर जाकर के बोल सकता हूँ कि मैं बिजनेस करना चाहता हूँ.
दुसरा जे एक असतो की फ्रँचायझी मॉडेलमध्ये सगळ्यात मोठं तुम्ही कोणती फ्रँचायझी मॉडेल किंवा जास्तीत जास्त फ्रँचायझी मॉडेलमध्ये एक असतो की रॉयल्टी फीज. जे बाहेर जे बोर्ड लावतो आपण, जसं अमृतत्व चहा आहे, आपण ज्या स्टोरला फ्रँचायझी देतो ते आपलं बाहेर अमृतत्व चहाचा बोर्ड लावतात. तर त्या नावाची रॉयल्टी फीज आपण घेत नाही. आपल्या ॲग्रीमेंटमध्ये आपण लिहून देतो त्यांना की 0% रॉयल्टी फीज फॉर द एंटायर टेन्युअर ऑफ फ्रँचायझी. तर ते एक मॉडेल आहे. हे एक प्रोसेस आहे ज्यामुळे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते अट्रॅक्ट होत आहे आपल्याकडे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा मौका मिळत आहे. कन्सिस्टन्सी एक अजून स्टेप आम्ही एक पुढाकार घेतला की जे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, लेबर प्रॉब्लेम. लेबर कुठून आणायचं? इन्व्हेस्टरला नवीन आहे, हॉटेलचं माहिती नाही आहे, काही बॅकग्राऊंड नाही आहे, घरात कोणी केलेलं नाही आहे. तर ठीक आहे, मी इन्व्हेस्ट करतो, मी बिझनेस पण टाकतो, मी चालवणार पण मोठा जे आहे की बाई जे लेबर पाहिजे ते कुठून आणावे. तर आम्ही त्याच्यामध्ये एक पुढाकार घेतला. महापरिवर्तनम फाउंडेशन मार्फत त्यांनी आम्हाला हेल्प आउट केलं की जे लेबर्स आहेत त्यांना वेल ट्रेंड करून ते आम्हाला देतात आणि आम्ही त्या स्टोरला पाठवतो. नक्कीच. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये चहाचा बिझनेस कितपत मोठा होऊ शकतो का, याबद्दल मला थोडक्यात सांगा. चहाचा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो. जसं मी सांगितलं की चहा हे भारतीय ड्रिंक आहे आणि पूर्ण भारतामध्ये याची डिमांड आहे. त्याच्यानंतर की कोणत्याही उद्योगाला काही सीमा नसते, आपण कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. उद्योग जे आहे ते डिमांड अँड सप्लायचं आहे आणि चहाची डिमांड कधीच कमी होणार नाही, डे बाय डे वाढतच जाणार आहे. कारण की आपण आता कॉफी कल्चर सोडून चहा कल्चरवर येत आहोत परत. तर त्याच्यामुळे हे उद्योगाला कधी थांब होणार नाही आहे. जेवढे जास्त युवा वर्ग आम्हाला जुळेल आम्ही त्यांना त्या प्रेरित करत जाऊ आणि हेल्प आउट करत जाऊ. नक्कीच. चंद्रकांतजी, आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय युवा वर्गासाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? खरं तर मला भारतातील सर्वच युवक युवतींना हा मेसेज द्यायचा आहे की जसा प्रयत्न अमृतत्व चायचे फाउंडर ललितजी आणि रोहनजी यांनी केला आहे की त्यांनी एक हिम्मत केली की भारतभर 20,000 शाखा निर्माण करतील येत्या, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. आणि महापरिवर्तनम फाउंडेशनचंही ध्येय आहे की 1,00,000 उद्योजक निर्माण करणे आहे भारतात. काही लोकांनी आम्हाला स्टार्टिंगला थोडंसं डॉमिनेट केलं, तर मी त्यांना काही गणितं सांगितली की 1,00,000 उद्योजक कसे निर्माण होऊ शकतात. इझी आहे मॅम. ते कशा प्रकारे आहे, तुम्ही काय करा की फक्त 1,00,000 डिवाइड बाय खासदार करा, 1,00,000 डिवाइड बाय आमदार करा, 1,00,000 डिवाइड बाय डिस्ट्रिक्ट करा, 1,00,000 डिवाइड बाय तहसील करा. मॅम, फक्त 20,000 तहसीलमध्ये आपल्याला 20 लोक उभे करायचे, 15 ते 20 लोक 1,00,000 होऊन जातात. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे 15 लोक श्रीनगरमध्ये आहेत की जे ट्रेनिंगसाठी तयार आहेत. अच्छा. हां, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना तयार करतो आहे आणि त्यांना तिथून त्यांची 40 लोकांची टीम झाली. इन्क्युबेशन सेंटरमध्ये 40 लोकांच्या टीमसाठी जागा असेल, तिथून 40 लोकांची बॅच निघेल आणि ती तिथे पोहोचेल. त्यांना फक्त यायचा खर्च करायचा. इन्क्युबेशन सेंटरमध्ये खाण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आणि ट्रेनिंगची फीस पण आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. तर जास्तीत जास्त काय झालं आहे ना की ट्रेंड सुरू आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की ते ज्या प्रकारे MPSC UPSC किंवा IASची तयारी करता आहेत, मला एक सांगा, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही स्वतः सांगा की या गोष्टीसाठी अपियर किती लोक करत आहेत महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये लाखो विद्यार्थी करतात, करोडो असतील कदाचित. ठीक आहे, त्याच्या जागा किती निघतात? 1,000, 1,200, 1,500 एका वर्षात, बरोबर. त्यासाठी तयारी किती करतायत? करोडो लोक करतायत. दरवर्षी फक्त 1,200-1,500 जागांसाठी इतके लोक जर तयारी करत आहेत तर त्यांनी उद्योगाकडे पण वळलं पाहिजे त्याच्याबद्दल. कारण की 1,200 ते 1,500 जागांसाठी उपलब्धता आहे आपल्या भारतामध्ये. बरोबर. बाकी तुम्ही चाललेत कुठेत, गेलेत कुठेत बाकीचे? दरवर्षी 1,200 ते 1,500 IAS बनू शकतात, तर बाकीचे विद्यार्थी शिकलेले ते गेलेत कुठे? त्यानंतर त्यांना फक्त नोकरी हा पर्याय उरतो. बरोबर. त्यांनी फक्त हे ट्रेनिंग्स केल्या पाहिजेत आणि उद्योग जगताकडे वळलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर उद्योजकता विकास परिषद या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. आपल्यासोबत होते महापरिवर्तनम फाउंडेशनचे संस्थापक व संचालक चंद्रकांत इंगळे आणि अमृतत्व चायचे सहयोगी संस्थापक व संचालक ॲडव्होकेट रोहन शर्मा. तर यावरून आपल्याला एक कळलं की एक छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही चांगला बिझनेस करू शकता, चांगला प्रॉफिट कमवू शकता. तुम्हाला जर फ्रँचायझी घ्यायची असेल, अधिक माहिती हवी असेल तर आपल्या स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.